नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। काय सांगाल, आज तुम्ही सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले आणि काय सांगणार कार्यक्रम? आत्ताच नुकतंच ब्रह्ममहाकुंभ झालेलं आहे। त्या निमित्ताने इथे जे आहे माताचा प्रसाद ठेवला होता आईचा, तो प्रसाद घ्यायला आलेलो आहे। आणि तुमच्याशी बोलताना एक सांगावं वाटतं की आमचा ब्रह्ममहाकुंभ हा खूप चांगला झालेला आहे आणि सर्वच लोकांनी प्रतिसाद खूप चांगला दिलेला आहे, सर्व समाज बांधवांनी प्रतिसाद खूप चांगला दिलेला आहे। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे 5 जानेवारीला श्री समर्थ राम मंदिर समर्थनगर येथे ॲक्युप्रेशर शिबिर चालू करत आहोत। हे आमचं 10वं शिबिर आहे। आतापर्यंत आपण जिल्ह्यामध्ये 3 कन्नड, फुलंब्री आणि सिल्लोड हे 3 आणि 7 हे पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण शिबिर घेतलेले। हे 11वं शिबिर आहे ॲक्युप्रेशरचं। इथे दिल्ली आणि राजस्थान इथून लोक येतात आणि ते जे आहे 5 दिवसाचं शिबिर आहे। दिनांक 5/1/26 ते 9/1/26पर्यंत 5 दिवसाचं शिबिर आहे। या शिबिरात आतापर्यंत हजारो रुग्णांनी याचा खूप लाभ घेतलेला आहे आणि थंडीत दिवसात खूप लोकांना मानदुखी, कंबरदुखी, हातदुखी, डोकंदुखी, त्यानंतर सायटिक असे काही आजार असतात आणि हे आजार ॲक्युप्रेशरद्वारे सर्व व्यवस्थित केले जातात, चांगले केले जातात। त्यांच्या जे काही ते ॲक्युप्रेशरच्या मशिनी आहे, नंतर हाताचे इलाज आहे, गोव्याची एक सिस्टम आहे, त्या गोव्याच्या सिस्टमने इथे इलाज केला जातो। अशा प्रकारचे 5 दिवस इलाज होणार असून आणि सर्व छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघात जिल्हाध्यक्ष म्हणून विनंती करतो। या शिबिरामध्ये काही शुल्क आकारण्यात येणार आहे का? हां, याचं 5 दिवसाचं शुल्क असतं 200 रुपये। ते पण ट्रस्टेड असतं, ते त्यांच्या ट्रस्टला जातं, आपल्याला एकही पैसा मिळत नाही त्याच्यामध्ये आणि कोणी हे पैशासाठी कोणी शिबिर करत नाही, कारण हे खर्चिक शिबिर असतं। कारण त्यांना पंजाबहून बोलवा, इकडून बोलवा, त्यांच्या राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, जागेची व्यवस्था, लाईट वगैरे असे खूप प्रकार असतात त्याच्यामध्ये, ते सर्व आम्ही बेअर करतो। त्यामुळं हे फक्त त्यांचे एक नॉर्मली फीस म्हणून ते घेतात 200 रुपये। या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना काय आवाहन करणार आहे? छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना एकच विनंती आहे की त्यांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांना उपकृत करावे ही विनंती माझी। आपलं नाव सर? सुधीर नाईक, जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ छत्रपती संभाजीनगर।